नवी मुंबई के पावने एमआईडीसी स्थित सविता केमिकल रोड पर बेहद खतरनाक गड्ढे से आए दिन वाहन चालकों को जान माल का नुकसान उठाना पड़ रहा है। आखिरकार प्रशासन को आईना दिखाते हुए पत्रकार ने उस गड्ढे की पूजा अर्चना कर दी। अब देखना है कि बार बार निवेदन के बाद भी सोया बेशर्म प्रशासन कब जागेगा। शकता हा खड्डा अक्षरशः आम्ही जे रांगोळी आणली होती ते सुद्धा कमी पडली, फुलं पण कमी पडले की एवढा मोठा खड्डा आहे हा, कारण 2 खड्डे आहेत इथे। तर माझी सर्व अधिकाऱ्यांना जे चांगलं काम करतात, लोकांच्या समस्या जाणून घेण्याचं काम करतात आणि कोणी कंप्लेंट घेऊन गेलं तर त्याची तात्काळ पाहणी करून तिथे दुरुस्ती करतात, त्यांच्याबद्दल सर्व जे ऑफिसमध्ये बसतात एसीमध्ये त्या सर्व ऑफिसरचे कर्मचाऱ्याचे खूप खूप धन्यवाद। आमच्या कामाची दखल घेतल्याबद्दल आणि इथं दुरुस्ती केल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार आहे, धन्यवाद व्यक्त करतो। गेले 8 ते 10 महिने झाले आम्ही इथे याची पाहणी करतो, पण अधिकाऱ्यांनी एकदम तात्काळ पाहणी करून याला दुरुस्ती केली। इथे एका हप्त्यामध्ये 4 ॲक्सिडेंट झाले, एक 1.1च्या इथे पण ॲक्सिडेंट झाला, तरीसुद्धा या लोकांना जाग आलेली नाही। आता इथं काय आम्ही आत्मदान करायचं का, तरी इथे कारवाई होईल आणि चंबर दुरुस्ती होईल का, हा प्रश्न जनतेच्या मनात पण उपस्थित होतो आणि आमच्या मनात पण उपस्थित होतो। कारण इथं आम्ही मस्त इथं रांगोळी काढली आणि इथं हार पण बांधला आहे, बघा हार पण बांधला। त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो या सर्व अधिकाऱ्यांचे आणि आमची दखल घेतल्याबद्दल धन्यवाद। आता तरी सोमवारी तरी इथे पाहणी करून या चंबरची तात्काळ दुरुस्ती करावी, जेणेकरून इथं ॲक्शन होणार नाही आणि इथं कोणाची जीवितहानी होणार नाही। धन्यवाद। नमस्कार, मी विष्णुपुरे परत येतो त्याच खड्ड्यावर त्याच जागेवर आणि तोच रोड आहे, कारण आम्ही काल पण व्हिडिओ बनवले। आता मी एमआयडीसी अधिकाऱ्यांना भेटायला गेलो होतो, पण त्यांचं म्हणणं आहे की कुठं पाईपलाईन फुटलेली आहे तिथं गेलेत आणि 2 दिवसाची सुट्टी आहे। तर तुम्ही सोमवारी या, तर सोमवारपर्यंत अजून 24, 36, 48 घंटे होतात। त्या घंट्या दरम्यान इथं जर ॲक्सिडेंट झाला आणि कोणाची जीवितहानी झाली तर त्याचा जिम्मेदार कोण? तर त्यांच्या प्रश्नाचं उत्तर आम्ही देतोय। आम्ही आता फुलं आणले, सर्व इथं पूजापाठ करतोय आणि त्यांना धन्यवाद देतो की आमच्या न्यूजची दखल घेतल्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो आम्ही यांच्या माध्यमातून। या